एक महत्त्वाची बातमी पाहूयात। 2 दिवसांपूर्वी माओवादी संघटनांच्या सर्वोच्च समितीचा केंद्रीय प्रवक्ता भूपती उर्फ अभय याने शस्त्र सोडण्याचे संकेत दिले होते। या संदर्भामध्ये भूपतीने एक पत्रक देखील जारी केलं होतं। त्यामध्ये युद्धबंदीबाबत भाष्य केलं होतं। दरम्यान आता माओवादी संघटनांनी या भूमिकेपासून फारकत घेतली आहे। ही भूमिका पक्षाची नाही असं सांगत ही भूमिका भूपतीची वैयक्तिक भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। या संदर्भामध्ये एक नवं पत्रक देखील जारी करण्यात आलंय। या पत्रकातून भूपतीने घेतलेली भूमिका चुकीची असल्याचं सांगत जाहीरपणे त्यांनी असं विधान केलेलं आहे आणि माओवादी संघटनेसाठी धोकादायक असल्याचं देखील याच्यामध्ये नमूद करण्यात आलंय। या पत्रकातून भूपतीवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे। त्यामुळे युद्धबंदीवरून माओवाद्यांमध्येच मतभेद असल्याचं दिसून येत आहे। माओवादी संघटनेला अस्तित्वाचा लढा देण्याची वेळ आता आली आहे का, हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। बंदुकीच्या नळीतून क्रांती घडवण्यासाठी दार्जिलिंग जिल्ह्यातल्या नक्षलबारी गावातून चारू मजुमदार यांनी सुरू केलेली ही सशस्त्र चळवळ आता वेगळ्या निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे। हा निर्णायक वळण असा आहे की एकीकडे सुरक्षा दलांची आक्रमकता वाढलेली आहे, त्यासोबतच संघटनेमध्ये कॅडरची कमतरता, मोठे माओवादी नेते ठार होणे, चकमकीत आत्मसमर्पण होणे, या सगळ्या गोष्टी घडत असताना आता संघटना त्यांच्या नेतृत्वामध्येच मतभेदाच्या परिस्थितीला सामोरे जात आहे का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। 2 ते 3 दिवसापूर्वी माओवाद्यांच्या संघटनेत गेल्या 40 वर्षापासून महत्त्वाच्या भूमिकेत असलेला मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती, जो माओवाद्यांचा प्रवक्ता आहे, अभय उर्फ सोनू या नावाने सक्रिय आहे, त्याने एक भूमिका जाहीर केली की माओवादी संघटना युद्धबंदीच्या पवित्र्यात आहे। 1 महिन्यासाठी आम्ही युद्धबंदी करणार आहोत। शांतता चर्चा आम्हाला सरकारसोबत करायची आहे, सरकारने आम्हाला वेळ द्यावा, काही सहकाऱ्यांसोबत आम्ही चर्चा करू, असं त्यांनी जाहीर केलं होतं। आणि त्यावेळी भूपतीची ही भूमिका अधिकृत आहे का नाही यावर चर्चा सुरू झाली होती। 2 दिवसानंतर ऑडिओ व्हिडिओमध्येही भूपतीने हीच भूमिका जाहीर केली। मात्र काल माओवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीच्या प्रवक्ता जगननं एक पत्रक जाहीर केलं आहे तेलुगूमध्ये, आणि त्यांनी त्यात ही भूमिका माओवादी संघटनेची नाही, सोनूची उर्फ भूपतीची वैयक्तिक आहे असं त्यांनी नमूद केलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूपतीसारख्या सर्वोच्च नेत्याला यातून कानपिचक्या देण्याचा प्रयत्न झालेला आहे। जगनने स्पष्ट म्हटलेलं आहे की भूपतीची ही भूमिका चुकीची आहे। जाहीरपणे त्याने असं बोलणं म्हणजे माओवादी संघटनेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि इंटरनेटच्या माध्यमातून असे कुठले विषय होऊ शकत नाहीत आणि आमचा लढा सुरूच राहील असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे। वैचारिकदृष्ट्या माओवादी विचारायला मानणारा कट्टर माओवादी नेता अशी भूपतीची ओळख आहे। त्यामुळे भूपतीसारखा जो माओवाद्यांच्या संघटनेत आता बसवरावजीच्या नंतर नेतृत्व सांभाळेल असं त्याच्याकडे बघितलं जातं, त्याच्यावर एका राज्य समितीच्या प्रवक्त्याची अशी टीका होणं म्हणजे कुठंतरी त्याला माओवाद्यांच्या दुसऱ्या नेतृत्वाचं समर्थन आहे असं बोललं जात आहे। त्यामुळे माओवाद्यांच्या संघटनेत आता फूट पडत आहे का, असा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे। ही युद्धबंदीवरून माओवाद्यांमधली मतभेदाची दरी समोर आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दल मात्र आता नेमकं याकडे काय घडणार या दृष्टीने पाहत आहेत। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।